नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचा मित्र शार्दूल आज एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहे. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच. 10वी किंवा 12वी नंतर काय करायचे? हा तो प्रश्न आहे. हा फक्त एक प्रश्न नाही, तर आपल्या भविष्याची दिशा ठरवणारी एक पायवाट आहे. अनेकदा या वर्णावर आपण गोंधळून जातो. आपल्याला खूप भीती वाटते. नातेवाईक, मित्र, शिक्षक प्रत्येक जण वेगवेगळे सल्ले देतो आणि या सगळ्या सल्ल्यांच्या गर्दीत आपण स्वतःलाच विसरून जातो. आपल्याला काय आवडतं, आपली खरी ताकद कशात आहे हेच आपल्याला कळत नाही. पण मित्रांनो, घाबरून जाऊ नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोंधळावर मात करणार आहोत. आपण एकत्र मिळून या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. लक्षात ठेवा, या प्रश्नाचे कोणतंही एकच बरोबर उत्तर नाहीये. याचे उत्तर तुमच्या आत दडलेलं आहे, तुमच्या आवडी, तुमची कौशल्ये आणि तुमच्या स्वप्नामध्ये. हे उत्तर तुमच्यासाठी खास तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे. या प्रवासात योग्य मार्ग निवडण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा फक्त करिअरच्या पर्यायांबद्दल नाही, तर स्वतःला ओळखण्याबद्दल आहे. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या आणि माझ्यामधील एक संवाद आहे, एक चर्चा आहे, जिथे आपण तुमच्या भविष्याचा पाया रचणार आहोत. आपण प्रत्येक पर्यायाचा खोलवर जाऊन विचार करूया, त्याच्या चांगल्या वाईट बाजू समजून घेऊया आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे ठरवूया. चला तर मग सुरू करूया आपल्या भविष्याच्या दिशेचा हा प्रवास. मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाची सुरुवात सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेपासून करूया. अनेकांसाठी सायन्स म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचा मार्ग. पण खरं सांगायचं तर ही दुनिया त्यापेक्षा खूप मोठी आणि अद्भुत आहे. जर तुम्हाला का आणि कसं हे प्रश्न नेहमी पडत असतील, जर तुम्हाला गोष्टींच्या मुळाशी जायला आवडत असेल, तर सायन्स तुमच्यासाठीचे आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र हे विषय जर तुम्हाला फक्त पुस्तकं वाटत नसून निसर्गाची भाषा वाटत असतील, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. सायन्स तुम्हाला फक्त माहिती देत नाही, तर विचार करण्याची एक पद्धत शिकवतं, एक लॉजिकल, विश्लेषणात्मक दृष्टिकोन देतं, जो आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतो. या शाखेतून करिअरचे अनेक दरवाजे उघडतात. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊन तुम्ही इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमध्ये जसं की कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा अगदी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्येही जाऊ शकता. संरक्षण क्षेत्रात जायचं स्वप्न असेल तर NDA हा एक उत्तम पर्याय आहे. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात म्हणजेच डॉक्टर, दंतवैद्य, आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनू शकता. या व्यतिरिक्त BSc करून तुम्ही संशोधन, डेटा सायन्स किंवा अध्यापन क्षेत्रातही एक उज्ज्वल करिअर घडवू शकता. सायन्स हा फक्त एक प्रवाह नाही, तर तो एक विचार आहे. आता आपण वळूया कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेकडे. जर तुम्हाला आकडेमोड, हिशोब, पैशांचे व्यवस्थापन किंवा व्यवसायाचे जग आकर्षित करत असेल, तर कॉमर्स तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कॉमर्स म्हणजे फक्त अकाउंटिंग किंवा टेली नाही. ही एक अशी शाखा आहे जी तुम्हाला देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा कशी बनते हे शिकवते. खरेदी विक्री, नफा तोटा, मागणी पुरवठा या संकल्पना जर तुम्हाला रोमांचक वाटत असतील, तर या क्षेत्रात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. कॉमर्स तुम्हाला व्यावहारिक ज्ञान देतं. बाजारात काय चालतं, एक कंपनी कशी चालते, गुंतवणुकीचे निर्णय कसे घेतले जातात, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळतं. कॉमर्समधून करिअरचे मार्ग खूप विस्तीर्ण आहेत. CA, CS आणि CMA हे या क्षेत्रातील सर्वोच्च व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. याशिवाय BCom करून तुम्ही अकाउंटिंग, फायनान्स किंवा बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवू शकता. जर तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये रस असेल, तर BBA आणि त्यानंतर MBA हा एक उत्तम पर्याय आहे. आजच्या डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंग आणि फायनान्शियल टेक्नॉलॉजी यांसारख्या नवीन क्षेत्रामध्येही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मागणी आहे. थोडक्यात सांगायचं तर कॉमर्स तुम्हाला एक व्यावसायिक बनवतं, जो अर्थव्यवस्थेचे इंजिन चालवतो. मित्रांनो, अनेकदा आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज शाखेकडे कमी लेखून पाहिलं जातं, पण ही एक खूप मोठी चूक आहे.
खरं तर ही शाखा आपल्याला माणूस म्हणून घडवते. जर तुम्हाला समाज, इतिहास, राजकारण, मानवी मन किंवा वेगवेगळ्या भाषा समजून घ्यायला आवडत असतील तर आर्ट्स तुमच्यासाठीच आहे. ही शाखा तुम्हाला एक संवेदनशील आणि चिकित्सक दृष्टिकोन देते. समाजात काय घडतंय, का घडतंय, त्याचे परिणाम काय होतात याचं सखोल ज्ञान तुम्हाला इथे मिळतं. आर्ट्स तुम्हाला फक्त माहिती देत नाही तर तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवते, तुमची कल्पना शक्ती वाढवते आणि तुमची संवाद कौशल्य सुधारते. ही शाखा म्हणजे समाजाचा आरसा आहे. आर्ट्समधून करिअरच्या संधी नाहीत हा एक खूप मोठा गैरसमज आहे. उलट यातून अनेक प्रतिष्ठित आणि समाधान देणारे करिअरचे मार्ग उपलब्ध आहेत. जर तुम्हाला देशसेवा करायची असेल तर UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आर्ट्स हा एक उत्तम पाया आहे. यातून तुम्ही IAS, IPS, उपजिल्हाधिकारी यांसारख्या पदांवर पोहोचू शकता. याशिवाय तुम्ही शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, वकील, मानसशास्त्रज्ञ किंवा समाजसेवक बनू शकता. भाषांवर प्रभुत्व मिळवून तुम्ही अनुवादक किंवा इंटरप्रिटर म्हणून काम करू शकता. हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारखी क्षेत्रही तुमच्यासाठी खुली आहेत. आर्ट्स तुम्हाला एक बहुआयामी व्यक्तिमत्व बनवते. मित्रांनो, आता आपण अशा पर्यायांबद्दल बोलूया जे तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कौशल्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला मदत करतात. हे पर्याय म्हणजे व्होकेशनल कोर्सेस, ITI आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा. प्रत्येकालाच पारंपरिक पदवी शिक्षण घ्यायचे नसतं. काहींना कमी वेळेत एखादं कौशल्य आत्मसात करून लगेच कामाला लागायचे असतं. अशा विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम म्हणजे एक वरदान आहेत. जर तुम्हाला हाताने काम करायला आवडत असेल, मशीन सोबत खेळायला आवडत असेल किंवा एखादी तांत्रिक गोष्ट दुरुस्त करण्यात आनंद मिळत असेल तर हे क्षेत्र तुम्हाला नक्कीच आवडेल. हे शिक्षण तुम्हाला आत्मनिर्भर बनवतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं. या अभ्यासक्रमामधून तुम्ही अनेक प्रकारची कौशल्ये शिकू शकता. ITI मधून तुम्ही फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर यांसारखे ट्रेड्स निवडू शकता. या ट्रेड्सना इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मागणी आहे. पॉलिटेक्निकमधून तुम्ही 3 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकता, जसं की मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. डिप्लोमा पूर्ण केल्यावर तुम्हाला थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेशही मिळू शकतो. याशिवाय मोबाईल रिपेअरिंग, वेब डिझायनिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, ब्युटिशियन कोर्स यांसारखे अनेक व्होकेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत जे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा सक्षम बनवतात. हे मार्ग तुम्हाला लवकर स्वावलंबी बनवतात. तर मित्रांनो, आज आपण सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि व्होकेशनल कोर्सेस या 4ही प्रमुख दिशांबद्दल सविस्तरपणे बोललो. मला आशा आहे की या चर्चेतून तुमचा गोंधळ थोडा कमी झाला असेल आणि तुम्हाला एक नवी दिशा मिळाली असेल. लक्षात ठेवा, कोणतीही शाखा लहान किंवा मोठी नसते. प्रत्येक शाखेचे स्वतःचे महत्त्व आहे आणि प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड संधी आहेत. सर्वात महत्त्वाचे काय असेल तर तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या स्वभावाला जुळणारा असावा. दुसऱ्या कोणाच्या तरी दबावाखाली येऊन किंवा मित्रांची नक्कल करून निर्णय घेऊ नका. हा निर्णय तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे थोडा वेळ घ्या, स्वतःशी बोला. तुमच्या आई वडिलांशी, शिक्षकांशी किंवा या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी चर्चा करा. इंटरनेटचा वापर करून वेगवेगळ्या करिअर पर्यायांबद्दल अधिक माहिती मिळवा. स्वतःची आवड आणि ताकद ओळखा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात आपलं 100% योगदान द्या. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आवडी आणि कौशल्यानुसार योग्य पर्याय निवडा आणि उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करा. कारण हा प्रवास तुमचा आहे आणि तो तुम्हालाच पूर्ण करायचा आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की घाबरू नका, चुकायला घाबरू नका. करिअरचा मार्ग निवडणं म्हणजे आयुष्यभरासाठी एकाच गोष्टीला चिकटून राहणं नव्हे. तुम्ही पुढे जाऊनही तुमचा मार्ग बदलू शकता. महत्त्वाचे आहे सुरुवात करणं. तर एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमच्या पुढील प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा विशिष्ट करिअरबद्दल माहिती हवी असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.